तुमचे शेअर्स विकून तुम्ही तुमचं खूप मोठं नुकसान केलं नील भैया. प्रॉपर्टी म्हणून तुमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. देवयानी काय बोलतेस तू? वेडीस का? मला सांग, आपल्या जवळ जी प्रॉपर्टी आहे ती जर का वेळेला आपल्या मदतीला येणार नसेल तर तर काय उपयोग आहे त्याचा? आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की कामगारांना आर्थिक मदत केल्यानंतर विक्रमची आठवण सही सलामत सुटका होईल आणि तो पुन्हा एकदा सन्मानाने जगू शकेल. हा, बोल नताशा. तुम्ही सांगितलेलं काम मी चोख पार पाडलंय. गुड. उद्या सकाळी त्याच्याबरोबर तुमची मीटिंग फिक्स केली आहे ऑफिसमध्ये. तू त्यांना घरीच घेऊन ये. आम्हाला त्यांना तातडीनं भेटायचंय. ओके, मी लगेच येते. थँक्स नताशा. थँक्स. एवढ्या अवघडलेल्या अवस्थेतही तू आम्हाला एवढी मदत करतेस म्हणून थँक्स. आमच्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या बाळासाठी. हो ना? हो, ठीक आहे. बाय. बाय. हे आहेत मिस्टर निशिकांत बर्वे, शहरातील नामांकित शेअर ब्रोकर आणि प्रॉफिट प्लस कंपनीचे मालक. हॅलो. आणि निशिकांत, हे आहेत रणवीर राजे शिर्के. यांना कोण ओळखत नाही? तुमचं नाव आम्ही खूप ऐकून होतो. शेअर बाजारात तुमच्या शब्दाला किती वजन आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. असं बोलून तुम्ही आम्हाला लाजवू नका रणवीर राजे. तुम्ही समजताय तितका मोठा नाही आहे मी. हां, पण स्वतःला नशीबवान मात्र नक्कीच समजेल. म्हणून तर या घरात आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजची आपली भेटी फक्त सुरुवात आहे बर्वे साहेब. यानंतर आपल्या भेटीगाठी होतच राहतील. पण रणवीर राजे, आज अचानक तुम्ही मला इथे कशाला बोलवलं? बर्वे साहेब, तुम्हाला शेअर बाजारातल्या चालू घडामोडी माहितीच असतील. राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे शेअर्स जे मार्केटमध्ये आहेत आणि जे नील राजे आणि आदित्य राजांच्या नावावर आहेत ते विकले गेलेत. हो, माहित आहे. लिंगप्पाने खोटे बायर्स उभे करून ते शेअर्स विकत घेतलेत आणि आता ते त्याला स्वतःच्या नावावर करायचे. लिंगप्पा म्हणजे महादेव कन्स्ट्रक्शन? हो, महादेव कन्स्ट्रक्शन्स. या कंपनीचे सगळे व्यवहार तुमची कंपनी प्रॉफिट प्लस पाहते. आताही हे व्यवहार तुमचीच कंपनी पाहणार आहे. पण रणवीर राजे, या सगळ्या प्रकरणात मी काय करू शकतो? हे सगळे शेअर्स लिंगप्पाच्या ऐवजी आम्हाला मिळाले पाहिजेत आणि हे तुम्हीच करू शकता. हे शक्य नाही. म्हणजे तुम्ही समजताय तितकं हे काम सहज नाहीये. सोपं नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलवलंय. तुम्ही मनात आणलं तर ज्याने शेअर्स विकत घेतले त्याला आम्हीच दाखवून तुम्ही लिंगप्पाकडून तोडू शकता. रणवीर राजे, प्लीज तुम्ही माझी अडचण समजून घ्या. त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला होणारा प्रॉफिट समजून घ्या. या शेअर्सची बाजारात आता जी काही किंमत आहे त्यापेक्षा 20% जास्ती आम्ही तुम्हाला देऊ करतोय. जी किंमत किंवा जी रक्कम तुमच्या पूर्ण वर्षाच्या टर्नओव्हरपेक्षा जास्ती असेल. हे सगळं ठीक आहे, पण बर्वे साहेब, खूप कमी लोकांसमोर आम्ही मैत्रीचा हात पुढे करतो. ज्या लोकांना या शहरात राहायचंय, शांतपणे जगायचंय,
त्यांना आमच्याशी मैत्री करावीच लागते. मग काय ठरवलं तुम्ही? म्हणजे मी प्रयत्न करतो, काम व्हायलाच हवं. नाही म्हणजे होईलच. बरोबर साहेब, तुम्ही निघू शकता. नताशा, तुला काय वाटतं? हा माणूस आपलं काम करेल? करावंच लागेल. काम न करून सांगेल कुणाला? आणि या शहरामध्ये राहायचं असेल तर तुमच्याशी किंवा लिंगप्पाशी मैत्री करायलाच हवी. त्यातूनही माणूस हुशार असेल तर मग तो तुमचीच निवड करतो. हॅलो नील भैया. देवयानी, एक प्रॉब्लेम झालाय. आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहोत. हॉस्पिटल? काय झालं? हां, जरा रागिणीची तब्येत बिघडली होती, त्यामुळे तिला डॉक्टरांकडे घेऊन आलो होतो. पण त्यांनी ॲडमिट करायला सांगितलं आहे. तिला ॲडमिट केलं आहे. बापरे, कशात रागिणी बहिणी? मी येऊ का तिथे? नाही, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. ती ठीक आहे आणि तू यायचीही गरज नाही. फक्त आम्हाला जरा इथेच थांबावं लागेल. आपण कामगारांना जी नुकसान भरपाई देणार होतो त्यासाठी लागणारी काही चेक्स सह्या करून ठेवलेल्या आहेत. आमची वाट न बघता त्यांना देऊन टाक. ठीक आहे नील भैया, तुम्ही सांगितलं तसंच मी करेन. तुम्ही इकडची काळजी करू नका, रागिणी बहिणींची काळजी घ्या. आणि काही लागलंच ना तर मला लगेच फोन करा. ठीक आहे, काळजी घे. बाय. बाय. विक्रमादित्य राजे शिर्के आपल्या कामगारांना मदत करणार होते. आज त्याचा शेवटचा दिवस आहे, लक्षात आहे ना तुमच्या? चांगलंच लक्षात आहे. पण त्यांनी आज मदत नाही केली तर? नाही केली तर त्या विक्रमादित्याला शोधून काढू. त्याला तर चांगला धडा शिकवायचाच आहे. त्याच्या बायकोला आणि भावालाही सोडायचा नाही. राजेश शिर्केला धडा शिकवण्यासाठी चांगली संधी आपल्या हातात आलेली आहे आणि तुम्ही गपच. बाबू, गप नाही बसायचं. हा दणका एवढा मोठा द्यायचा की राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कंपनीमध्ये आपली युनियन पोचली पाहिजे. आपल्या युनियनचं नावही तेवढंच मोठं व्हायला. हॅलो. पिंगाडे साहेब, देवयानी राजेश शिर्के बोलते. बोला बोला मॅडम. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आत्ता तुमचाच विषय चालला होता. फक्त मुदत वाढवून पाहिजे एवढं नका बोलू. तुमचे पैसे तयार आहेत, कधी येत आहे घ्यायला? अच्छा, पैशांची व्यवस्था झाली आहे? ठीक आहे, येतो आम्ही. मी वाट बघते. ओके. पैशांची व्यवस्था झाली आहे म्हणतात. चला जाऊन येऊ. चला. परवा दिलेल्या धमकीचा फारच उपयोग झालेला दिसतोय. चला चला. परमेश्वरा, तुझ्या आशीर्वादामुळे आज कामगारांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता विक्रमजी या सगळ्या संकटातून सुटका करून आमचा संसार मार्गी लावणं हेही तुझ्याच हातात आहे. तुम्ही? आम्ही SS इंटरनॅशनल कंपनीकडून आलो आहे. मी ॲडव्होकेट सरपोतदार आणि हे कंपनीच्या लिगल डिपार्टमेंटचे हेड मिस्टर P. सुब्रमण्यम. आम्हाला विक्रमादित्यांना भेटायचं आहे. विक्रम नाही आहे. या ना, तुम्ही आत या. बस. तुम्हाला विक्रमशी काही बोलायचं असेल तर मला सांगितलं तरी चालेल. मी विक्रमची पत्नी देवयानी. ही लिगल नोटीस आम्ही विक्रमादित्यांच्या ऑफिसला पाठवली होती.
पण ऑफिस बंद असल्यामुळे आम्ही स्वतः इथे घेऊन आलो. लीगल नोटीस? मी तुम्हाला समजावून सांगतो. विक्रमादित्यांची कंपनी महादेव इन्फ्रास्ट्रक्चर, तिला आमची SS इंटरनॅशनल मटेरियल सप्लाय करायची. त्याची थकबाकी 5 कोटी रुपये आहे. या 2 कंपन्यांमध्ये झालेल्या ॲग्रीमेंटनुसार क्रेडिट डेट निघून गेलेली आहे. येत्या 10 दिवसात तुम्ही थकबाकी भरली नाही तर मोठ्या प्रमाणात पेनल्टी बसू शकते. या व्यवहाराच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही टर्म्स अँड कंडिशन पाळल्या नाही, म्हणून आम्ही त्यांना नोटीस पाठवली. व ह्याच्यावर जर निर्णय झाला नाही आम्ही नाईलाजाने कोर्टात जाऊ आणि कुठल्याही क्षणी बेलीफ दाखल होईल. एकदा बेलीफ दाखल झाल्यावर विक्रमादित्यांना केव्हाही अटक होऊ शकते. काय? हां, आणि तसं झालं तर विक्रमादित्यांना वकीलही मिळणार नाही. अहो नाही, प्लीज असं काहीतरी करू नका. हे पहा, असं काही करायला आम्हालाही आवडत नाही, पण शेवटी आमचाही नाईलाज आहे. तुम्ही म्हणत असाल तर एक मार्ग आहे याच्यातनं. कोणता? सेटलमेंटचा. तुम्ही जर आता काही रक्कम आम्हाला देत असाल तर आम्ही सेटलमेंटला तयार आहोत. हे बघा, विक्रम आधीच खूप मोठ्या संकटात अडकलाय. त्याचं टेन्शन अजून वाढवू नका. मी रिक्वेस्ट करते, हे प्रकरण कोर्टापर्यंत नेऊ नका. सॉरी मॅडम, आमचा नाईलाज आहे. आम्ही काही करू शकत नाही. नोटीस वाचल्यावर आपल्याही लक्षात आलं असेलच. मला जरा विचार करायला वेळ हवा होता. हॅलो, ॲडव्होकेट हेमंत इंगळे का? हो, बोलतोय. मी देवयानी बोलते. देवयानी राजेश शिर्के. बोला मॅडम. ॲक्च्युली जरा एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे विक्रमच्या कंपनीसाठी जी कंपनी मटेरियल सप्लाय करत होती त्या कंपनीने विक्रमला लीगल नोटीस पाठवली आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की 24 तासात नॉन बिलेबल वॉरंटही निघेल. तर आता काय करायचं? मला ती नोटीस वाचून दाखवाल? हो हो. मॅडम, शक्य होतील तेवढे पैसे त्यांना द्या. हा एवढाच एक मार्ग आहे. पुढे बघूयात आपण काय होतं ते. पण आता जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर आपल्याला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या वकिलाशी बोललात असाल तर तुम्हाला त्यांनी पैसे देण्याचाच सल्ला दिला असेल, नाही का? हे बघा, मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते,
तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करण्यापेक्षा विक्रमादित्यांना ताबडतोब बोलून घ्या. पोलीस कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतील. तुम्ही बसा, मी आले. प्रियदर्शन, कुठे निघालाय? आम्ही काय विचारतोय तुम्हाला, तुम्ही कुठे निघालाय? देवयानीला भेटायला जातोय आम्ही. खरं तर याआधीच जायला हवं होतं साईला. जेव्हा ती दोघं संकटात होती तेव्हा जायला हवं होतं. नाही जाऊ शकलो तेव्हा, पण निदान आत्ता त्यांचं सांत्वन करायला तरी जाऊ शकतो ना आम्ही. तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळतंय का प्रियदर्शनी? खरं तेच बोलतोय ना आम्ही साईमा. विश्वास ठेवला होता आम्ही रणवीर राजेंवर. शब्द दिला होता त्यांनी आम्हाला. विक्रम भाऊजींना सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतील ते म्हणून. पण ते खोटं बोलले आमच्याशी. तुम्हीही सांगून पाहिलं. नाही ना ऐकलं त्यांनी. पण आम्हाला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही जाऊन भेटणार आहोत देवयानीला. थांबा प्रियदर्शनी, तुम्ही आज चला, आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. आम्हाला माहिती आहे साईमा कुठल्या विषयावर बोलायचं आपल्याला. आणि इथे आमची खरंच मनस्थिती नाहीये तुमच्याशी बोलण्याची त्या विषयावर. आम्ही देवयानीला भेटून येतोय. निघतो आम्ही. विक्रमला फोन करून सांगू तरी काय? तो अजूनच टेन्शन घेईल. नील भयांचाही कॉन्टॅक्ट होत नाहीये. ॲडव्होकेट इंगळे जर पैसे देण्याचाच सल्ला देत असतील तर विक्रम इथे येऊन तरी वेगळं काय करणार आहे? चेकवर नाव काय लिहायचं? SS इंटरनॅशनलच्या नावाने. थोडी रक्कम आत्ता मी तुम्हाला दिली आहे. लवकरात लवकर उरलेली रक्कमही देईन. पण प्लीज विक्रमला ह्या कोर्ट केसमध्ये अडकवू नका. त्याची तुम्ही काय काळजी करू नका. फक्त चेक बाउन्स होणार नाही याची दक्षता घ्या. आणि उरलेली रक्कम 1 महिन्यानंतर दिली तरी चालेल. सुखाने झोपू शकणार नाही.
तुझं घर बी असंच बर्बाद होईल. कोणी आहेस तू? माझा पोरगा तुझ्याकडे काम करत होता, त्याचा जीव घेतलास तू. तू चांगल्या मनाने मरणार नाहीस विक्रम, लक्षात ठेव. विक्रम, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले तू. माझ्या पोराचा घास घेतलास तू. हाय हाय लागेल तुला.